नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। आजच्या काळात किंवा मागील काळापासून भ्रष्टाचार हे देशाला आणि या देशाच्या सिस्टीमला लागलेली एक कीड आहे। ती कधी संपेल हे सांगताच येत नाही आणि कधीच न संपणारी गोष्ट थोडक्यात। कारण का तर या गोष्टीला पब्लिकही तेवढाच रिस्पॉन्स देतात आणि अधिकारीही तेवढाच फायदा उचलतात। प्रत्येक एका सरकारी कार्यालयामध्ये ज्यावेळेस पर्यंत तुम्ही पैसे देत नाही तेव्हापर्यंत काम होत नाही असा एक समज लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे आणि तो खराच पण आहे। आम्ही स्वतः किती ठिकाणी तरी बघितलेला आहे त्या गोष्टी। तर आज एक ऍफिडेव्हिट घेण्यासाठी, फक्त एक ऍफिडेव्हिट घेण्यासाठी एक व्यक्ती म्हणजे अनेक व्यक्ती त्या ठिकाणी रांगेमध्ये उभारलेले असतात। आम्ही दाखवतो तुम्हाला पुढच्या फुटेजमध्ये। हे व्यक्ती हेतू कार्यालयामध्ये ऍफिडेव्हिट करण्यासाठी कोणत्या पण कारणाने ज्यावेळेस बॉन्ड तिथे ऍफिडेव्हिट करण्यासाठी पाठवला जातो त्यावेळेस तिथे शिक्का मारण्यासाठी सौ चौगुले हे मॅडम आहेत तिथे बसतात आणि त्यांचे कोणीतरी दुसरे साथीदार म्हणणं, सहाय्यक म्हणण्यापेक्षा आता साथीदार म्हणणं। कारण का तर तो भ्रष्टाचार ज्या वेळेस ते करतात, रक्कम खूप लहान आहे बरं का, रक्कम खूप छोटी आहे। त्या व्हिडिओ फुटेजमध्ये तुम्हाला रक्कम खूप लहान किंवा कमी दिसेल, पण ही रक्कम मोठी केव्हा होते माहितीये का, ज्यावेळेस लोकांची गर्दी वाढते त्या प्रत्येक एका व्यक्तीकडनं तेवढे ठराविक पैसे घेणं आणि त्या पैशाची रक्कम त्या लोकांबरोबर जर मोजली तर ती किती होते याचा अंदाज तुम्ही घाला। तर या चौगुले मॅडम बसलेल्या असतात ऍफिडेव्हिटच्या त्या बॉन्डवर शिक्का मारण्यासाठी। पुढच्या त्यांच्या साथीदार मॅडमकडे पाठवतात, ते एक शिक्का मारतात आणि त्या शिक्क्याचे हे 10 आणि ते 10 घेतात। त्यांना विचारणा एखाद्या सुज्ञ नागरिकांना जर केली तर त्यांना म्हणतात की समता सैनिक दलाचे पैसे आहेत किंवा याचे पैसे आहेत किंवा त्याचे पैसे आहेत, असे काहीतरी कारण देऊन उडवून टाकतात। गर्दी असते, लोकांना पहिला शिक्का घेऊन बाहेर निघायचा असतो, त्यासाठी ते पण काय करतात, गेले तर गेले पैसे आणि घेऊन येऊ। पण त्यांना जाब विचारला पाहिजे, त्यांना अधिकारी आहेत, तिथं काम करतात, कर्मचारी आहेत, तर पगार असणारच आहे। आणि त्याच्यानंतरही हे घेणं कशासाठी घेत आहे हे विचारलं तर त्या गर्दीमध्ये ते उत्तर पण देत नाही। दिलं नाही दिलं तर बाजूला फेकून द्यायचं त्या लोकांचं बॉन्ड। हे अशी सध्याची परिस्थिती। तर आमचे प्रतिनिधी विश्वभूषण कांबळे यांनी केलेला स्टिंग ऑपरेशन आपण माझ्या वाईटनंतर पूर्ण पहा। जय हिंद। तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव मनीष रतनलाल परदेशी आहे। राहणार जयकुमार नगर, विजापूर रोड, सोलापूर। मग यासाठी कशासाठी आलो तो? मी सध्या माझ्या वडिलांच्या मृत्यू दाखल्यामध्ये जरा बिघाड झाला होता नावामध्ये, त्याकरिता ऍफिडेव्हिट करण्यासाठी झेडपीमध्ये आलो होतो। तर आतमध्ये बॉन्डचं वगैरे प्रोसिजर केलंय, तिथं मी पावती घेतली आहे, काहीतरी 40 रुपये भरले आता। पण मला हे कळालं नाही की इथं जमा करताना 40 नंबरमध्ये झेडपीमध्ये ₹10 हे फी आकारली गेली आणि नंतर बाहेर सुद्धा घेण्यासाठी बॉन्ड शिक्का म्हणून घेण्यासाठी तिथे सुद्धा ₹10 आकारली गेली फी। पण घेतले ठीक आहे, पण त्याची पावती सुद्धा मला मिळाली नाही। म्हणजे सही करून देण्यासाठी ₹10 घेतले? हो, सही करून घेण्यासाठी ₹10 घेतले। कुठले माझ्याकडे काय हाच बॉन्ड आहे, याला मी आतमध्ये प्रोसिजर करून आले, ह्याला मी फी ह्याची पावती मिळाली, याला सॅटिस्फॅक्शन आहे, समाधानी आहे। पण हे फक्त जे त्यांनी शिक्का मारून दिले हे आणि पाठीमागे हे ह्याचे ₹10 का जमा केले त्याची मला पावती पण नाही आहे सर। पावती मिळाली नाही तुम्हाला? ₹10 घेतले? हो, ₹10। ओके, चालेल। तुमचा राहणार कुठं? राहणार जयकुमार नगर, विजापूर रोड, सोलापूर। हो। नागनाथ लक्ष्मण कांबळे। तुमचं नाव काय पूर्ण सांगा? नागनाथ लक्ष्मण कांबळे। काढा मास्क। बरं, तुम्ही आता हे दिलो कागद दिलो होतो, हे अपलोड करण्यासाठी दिलो होतो, मग अपलोड करायला दिल्यावर तुमच्याकडनं काय झालं? ₹10 घेतले, तिकडे बी ₹10 खडकीला, इकडे बी ₹10 घेतले, ₹20 घेतले। तुमच्याकडनं ₹20 घेतले का? ₹20 घेतले। तुम्ही पावती मागितलो नाही का? पावती देत नाही, देत नाही ते? पण कशामुळे घेतले, काय घेतले विचारलो का? मी सही करण्यासाठी ₹10 घेते, तिकडे बी दोन्ही खडकीला ₹10 घेते। सही करण्यासाठी तुमच्याकडनं ₹10 घेतले का? आता नाही, लय दिवस झाले पण सारखं ₹10,000 घेते ती, सारखं घेते ती।
कशामुळं? सही करण्यामुळे घेतली फक्त. फक्त अपलोडसाठी सही करण्यासाठी तुमच्याकडनं 10,000 रुपये घेतले. पण तुम्हाला पावती वगैरे काय दिली नाही? पावती वगैरे घेत नाही ते काय. हा, म्हणजे सगळ्याकडनंच घेतात का तुमच्याकडनं? सगळ्याकडून घ्यायचे, माझ्याकडून एकट्याकडे नाही, सगळ्याकडून घ्यायचे. सगळ्याकडनं घ्यायला का? सगळ्याकडून घ्यायचे. चालतं, ठीक आहे. तुमचं काय अपलोड करण्यासाठी आलो का? हा, म्हणजे रोजच आहे म्हणा की सारखं? सारखं घ्यायचे. ओके ओके, चालतं.